नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय ते देशाची राजधानी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीकडं. या दिल्ली विधानसभेच्या मध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 70 जागा आहेत आणि 699 इतके उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर आम आदमी पक्षाबरोबरच भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत त्या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. आम आदमी पक्षाने 2 वेळा दिल्लीमध्ये सत्ता जी आहे ती सत्ता मिळवलेली होती आणि आता पुन्हा तिसऱ्यांदा सत्तेची हॅट्रिक करण्याच्या तयारीमध्ये भाजपा आम आदमी पक्ष असल्याचं पाहायला मिळतंय. तर मागच्या 25 वर्षापासून दिल्लीमध्ये जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री नाही. त्यामुळं दिल्ली मिळवणं हे भाजपाचं प्रमुख ध्येय हे पहिल्यापासून राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि अगदी त्याच अनुषंगाने भाजपानेही विविध रचना, विविध यंत्रणा, प्रचार प्रणाली, नवतंत्रज्ञानाचा वापर या सगळ्या गोष्टी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ केल्याचं पाहायला मिळालं होतं. तर तिकडे इंडिया आघाडीचा घटक पक्ष असणारे 2 पक्ष, ज्याच्यामध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेस हे दोघेही दिल्ली विधानसभेची निवडणूक मात्र वेगवेगळी लढताना पाहायला मिळत आहेत आणि स्वबळावर लढताना पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आम आदमी पक्ष सर्वच्या सर्व म्हणजे 70 जागा लढवताना आपल्याला पाहायला मिळतोय. भारतीय जनता पक्षाकडून 68 जागा लढवल्या जात आहेत. एक जागा जेडीयूला आणि एक जागा आरजेडीला जी आहे ती सोडली गेल्याची पाहायला मिळत आहे. आणि आता जर आपण पाहिलं तर सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात जी आहे ती सुरुवात झालेली आहे. अगदी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीश धनखड, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांच्या समवेतच भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी मतदानाचा हक्क आतापर्यंत बजावलेला आहे. या सोबतच मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी देखील मतदानाचा हक्क जो आहे तो हक्क बजावलेला आहे. आणि आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत या ही सगळी निवडणुकीची साठीचं मतदान जे आहे ते मतदान चालणार आहे. आणि 8 फेब्रुवारीला जी आहे ती या दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दिल्ली विधानसभेच्या प्रचारामध्ये जर आपण पाहिलं तर या प्रचारामध्ये प्रामुख्याने शीशमहाल विरुद्ध राजमहाल असा साधारणतः प्रचाराचा मुद्दा जो आहे तो रंगल्याचा आपल्याला पाहायला मिळालं होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या ज्या आहेत त्या सभा देखील दिल्लीमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं होतं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देखील 2 दिवस देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये होते. त्या अनुषंगाने त्यांनी दिल्लीमध्ये प्रचार सभा ज्या आहेत त्या प्रचार सभा घेतल्याचं पाहायला मिळतंय. सकाळी 7 वाजता ज्यावेळी मतदानाला सुरुवात झाली त्यावेळी 7 ते 9 ची जी आकडेवारी होती ती साधारणतः 8.10% इतकी होती. त्यानंतर सकाळी 11 वाजेपर्यंतची आकडेवारी जी दिल्ली विधानसभेच्या मतदानाची आली ती साधारणतः 19.95% इतकी होती. आणि जर आपण म्हणजे मतदारसंघ निहाय त्या ठिकाणी पाहिलं तर दिल्ली मध्यचा जो मतदारसंघ आहे या ठिकाणी 16.46%, दिल्ली ईस्ट मतदारसंघामध्ये 20.3%, नवी दिल्ली मतदारसंघामध्ये नवी दिल्लीमध्ये 16.80%, नॉर्थ दिल्लीमध्ये 18.63%, नॉर्थ ईस्ट दिल्लीमध्ये 24.87%, नॉर्थ वेस्ट मध्ये 19.75%, शहदारा मतदारसंघामध्ये 23.30%, साऊथ मध्ये 19.75%, साऊथ ईस्ट मध्ये 19.66%, साऊथ वेस्ट मध्ये 21.90% आणि दिल्ली वेस्ट मध्ये 17.67% इतकं मतदान आपल्याला झाल्याचं पाहायला मिळालंय. आता जर आपण विधानसभा मतदारसंघनिहाय पाहिलं, हे आपण विभागनिहाय जे आहेत जिल्हानिहाय दिल्लीतले जे जिल्हानिहाय आहे ते मतदान पाहिलं. आता जर आपण विधानसभा निहाय मतदान पाहिलं प्रत्येक म्हणजे 70 विधानसभेचं जर आपण मतदान पाहिलं तर आदर्श नगर जो मतदारसंघ आहे या मतदारसंघात 15.95%, आंबेडकर नगर 48 हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये 19.56%, बदारपूर जो मतदारसंघ आहे बदारपूर 67 यामध्ये
31.30%, बदारपूर 53 मध्ये 21.91%, बदाली 5 हा जो मतदारसंघ, बदाली हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये 21.70% इतकं मतदान जे आहे ते झालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कालकाजी हा जो मतदारसंघ आहे, ज्या मतदारसंघामध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना या मुख्यमंत्री आहेत, या स्वतः उमेदवार आहेत, त्यांच्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत 16.68% इतकं मतदान जे आहे ते झालं असल्याचं पाहायला मिळतंय. आणि सकाळी 11 वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे. या आकडेवारीनुसार जर आपण पाहिलं तर 19.95% इतकं मतदान जे आहे ते झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या सगळ्या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर केंद्रीय मंत्री, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, भारताचे सरन्यायाधीश, मुख्य निवडणूक आयुक्त यांच्यासह प्रमुख नेते जे आहेत ते दिल्लीमध्ये मतदान करत असतात. आणि देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीच्या या निवडणुकीकडे अर्थातच सर्वांचंच लक्ष जे आहे ते लागलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील आता मतदानाचा हक्क जो आहे तो दिल्लीमध्ये बजावलेला आपल्याला पाहायला मिळतोय. यांच्यासोबतच जर आपण पाहिलं, यासोबतच जर आपण पाहिलं तर उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी आपल्या पत्नीसह नॉर्थ एव्हेन्यू मधील CWD सेवा केंद्रामध्ये जो आहे तो मतदानाचा हक्क बजावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. काँग्रेस खासदार राज्यसभेच्या ज्या आहेत सोनिया गांधी, त्यांनी नवी दिल्लीतल्या निर्माण भवन या ठिकाणी मतदानाचा हक्क जो आहे तो बजावल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. मीनाक्षी लेखी ज्या भाजपा नेत्या आहेत त्यांनी देखील मतदानाचा हक्क जो आहे तो दिल्लीमध्ये जाऊन बजावलेला आहे. साऊथ एक्सटेन्शन मधील मतदान केंद्रावर जो आहे तो मीनाक्षी लेखी यांनी मतदानाचा हक्क बजावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं आता दिल्लीचे जे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत अलेक्स वाज यांनी देखील टिळक मार्ग इथल्या मतदान केंद्रावर मतदान केलेलं आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिल्लीतल्या मोतीबाग इथल्या मतदार केंद्रावर जात मतदान जे आहे ते केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एस सुब्रमण्यम जयशंकर जे आपले परराष्ट्र व्यवहार मंत्री आहेत त्यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे. यासोबतच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस BL संतोष यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद केंद्रीय विद्यालयामध्ये जाऊन मतदानाचा हक्क जो आहे तो बजावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. राहुल गांधी यांनी स्वतः मतदानाचा हक्क जो आहे तो या ठिकाणी बजावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकूण जर आपण स्थिती पाहिली दिल्लीच्या निवडणुकीची तर 699 इतके मतदान जे आहेत ते या निवडणुकीच्या मध्ये आपल्याला रिंगणात उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर 1,54,000 इतके मतदार जे आहेत ते दिल्ली विधानसभेसाठी मतदान चा हक्क बजावताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 3,000 संवेदनशील मतदान केंद्र जे आहेत ती दिल्लीमध्ये असणार आहेत. तर एकूण 13,666 इतकी मतदान केंद्र जे आहेत ते आपल्याला दिल्लीमध्ये पाहायला मिळणार आहेत. आपण टॉप न्यूजच्या आत्ताच्या आपल्या स्क्रीनवर देखील पाहू शकतो की आतिशी मार्लेना या मतदान करतानाचा व्हिडिओ आपण पाहतोय किंवा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मतदान केल्याचा व्हिडिओ देखील आपण स्क्रीनवर पाहतोय. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर 70 जागांसाठी आज मतदान होतंय आणि 8 फेब्रुवारीला या जागांची मतमोजणी जी आहे ती मतमोजणी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 70 एकूण विधानसभेच्या जागा आहेत. 36 इतका बहुमताचा आकडा जो आहे तो पाहायला मिळतोय. 36 जागा ज्या पक्षाला मिळतील त्या पक्षाचं तिथे सरकार स्थापन होईल. 36 हा बहुमताचा आकडा आहे आणि त्यामुळं आता दिल्लीमध्ये होणाऱ्या या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष जे आहे ते लागलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. साधारणतः निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर वेगवेगळ्या मुद्दे, वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या दिल्लीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने होताना आपल्याला पाहायला मिळत होत्या. एकंदरीत जर आपण पाहिलं तर अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केल्यानंतर अरविंद केजरीवालांनी पहिल्यांदाच दिल्लीची निवडणूक लढवली, ज्याच्यामध्ये केजरीवालांना सत्ता देखील जी आहे ती दिल्लीच्या जनतेने दिली. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं म्हणजे सुरुवातीला आम आदमी पार्टी आणि काँग्रेसचं सरकार तिथे आलं होतं. त्यानंतर
काँग्रेसने पाठिंबा काढून घेतला, पुन्हा निवडणुका झाल्या, आपचं सरकार त्या ठिकाणी आलं. दुसऱ्यांदा निवडणूक झाली 2016 मध्ये, 2017 मध्ये. त्या निवडणुकीमध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत जे आहे ते मिळालं होतं. आणि यानंतर आता तिसऱ्यांदा आम आदमी पक्ष जो आहे तो निवडणुकीच्या रिंगणामध्ये दिल्लीची सत्ता कायम ठेवण्यासाठी, दिल्लीची सत्ता राखण्यासाठी आम आदमी पक्ष जो आहे तो मैदानामध्ये उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मधल्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी दिल्लीतलं कथित मद्य धोरण प्रकरण आहे, या मद्य धोरण प्रकरणामुळं मनीष सिसोदिया यांना जेलमध्ये जावं लागलं. याच प्रकरणामुळं अरविंद केजरीवाल यांना तुरुंगामध्ये जे आहे ते जावं लागलं. मात्र त्यानंतर जर आपण पाहिलं तर केजरीवाल बाहेर आले. केजरीवालांनी तुरुंगातून सुटल्यानंतर एक भाषण केलं आणि हे भाषण केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी जोवर आता निवडणूक होत नाहीत आणि जोवर दिल्लीतली जनता आपल्याला मुख्यमंत्री म्हणून निवडत नाही तोपर्यंत आपण मुख्यमंत्री पदावर असणार नाही असं केजरीवाल यांनी सांगितल्याचं पाहायला मिळालं. आणि त्यानंतर मग संजय सिंग किंवा आपले राजीव चड्डा यांच्यासोबतच आतिशी मार्लेना यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये आलं आणि अखेर आतिशी मार्लेना यांची दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी जी आहे ती निवड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आतिशी मार्लेना या अगोदरही अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमध्ये मंत्री होत्या. त्यांनी प्रमुख शिक्षण खात्यासारख्या प्रमुख खात्याची जबाबदारी जी आहे ती मार्लेना यांनी सांभाळल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्यानंतर आता आज जी निवडणूक आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे, या निवडणुकीमध्ये 70 जागा आहेत आणि 70 जागांसाठी निवडणूक होताना पाहायला मिळते. आप, भाजप आणि काँग्रेस अशा 3 पक्षांमध्ये प्रामुख्याने लढत जी आहे ती लढत होताना आपल्याला पाहायला मिळते. जर आपण पाहिलं तर दिल्लीच्या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष असल्याचं पाहायला मिळतं. याचं कारणच असं आहे, देशाची राजधानी दिल्ली आहे आणि दिल्ली मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षही प्रयत्नशील असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. दिल्लीमध्ये भाजपाने संपूर्ण जर आपण पाहिलं तर आपली संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली होती. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचार सभा ज्या आहेत त्या दिल्लीमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. या प्रचार सभांच्या निमित्तानं जर आपण पाहिलं तर केजरीवाल आणि मोदी यांच्यामध्ये नुरा कुस्ती जी झाली ती आपण पाहिली. प्रचार सभांच्या निमित्तानं वेगवेगळे मुद्दे, वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे आरोप प्रत्यारोप आपण पाहिले. आणि त्यानंतर प्रत्यक्ष आज दिल्ली विधानसभेची निवडणूक होताना पाहायला मिळते. आज सायंकाळी 6:30 वाजता मतदान पार पडल्यानंतर 5 वाजता साधारणतः निवडणूक पार पडल्यानंतर मतदान पार पडल्यानंतर आता आज सायंकाळी 6:30 पासून दिल्लीचे एक्झिट पोल जे आहेत ते एक्झिट पोल येण्यास देखील सुरुवात होणार आहे. आणि या एक प्रमुख जर आपण पाहिलं अगदी सी वोटर असेल, आज तक असेल, माय ॲक्सेस असेल, अशा ज्या प्रमुख संस्थांचे एक्झिट पोल काय सांगतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. मात्र जर आपण पाहिलं तर एक्झिट पोल जे सांगतात त्याच्या विरुद्ध काहीतरी होतं असं साधारणतः मागच्या अनेक निवडणुकांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळं आता दिल्लीचे एक्झिट पोल बरोबर येतात का, दिल्लीचे एक्झिट पोल काय सांगतात हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे. एकंदरीत या निमित्तानं जर आपण पाहिलं तर काटेंकी टक्कर दिल्लीमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. दिल्ली विधानसभेची निवडणूक जी आहे ती सर्वच पक्षांसाठी महत्वाची असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. काँग्रेस असेल, आम आदमी पक्ष असेल, भारतीय जनता पक्ष असेल, या सगळ्याच पक्षांसाठी अगदी प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीकडे आपल्याला पाहायला मिळतंय. दिल्लीमध्ये जर आपण पाहिलं आता तर सिलमपूरचा जो मतदारसंघ आहे या सिलमपूर मतदारसंघामध्ये भाजप आणि आपच्या कार्यकर्त्यांमध्ये हंगामा झाल्याचं पाहायला मिळतंय. त्या ठिकाणी काहीसं तणावपूर्ण वातावरण आपल्याला सिलमपूर विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळतंय. आप आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. काही महिलांनी बुरख्या मध्ये जे आहे ते परिधान करून मतदान केलं असं साधारणतः सांगितलं जातंय. आणि त्यामुळं भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्षामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर दिल्लीमध्ये अर्थातच पहिल्यापासून जर आपण पाहिलं तर आप आणि भाजपमध्येच काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळाली. दिल्लीमध्ये जर आपण पाहिलं तर एकमेकांचे आरोप प्रत्यारोप भाजप आणि आपमध्ये सर्वाधिक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि या सगळ्या निवडणुकीच्या नंतर या सगळ्या
नंतर आज प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया जी आहे ती मतदान प्रक्रिया पार पडते आणि ही मतदान प्रक्रिया पार पडत असताना जर आपण पाहिलं तर काही मतदारसंघ अगदी शांततेमध्ये सुरू असणारं मतदान सकाळपासून आपल्याला पाहायला मिळत होतं. मात्र सिलमपूर जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये काहीसं तणावाचं वातावरण आता निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 19.95% इतकं मतदान 11 वाजेपर्यंत जे आहे ते झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आता जर 1 वाजेपर्यंतची आकडेवारी जर आपण पाहिली तर दुपारी 1 वाजेपर्यंत 33.31% इतकं मतदान जे आहे ते झाल्याचं पाहायला मिळतंय. दुपारी 1 वाजेपर्यंत दिल्लीमध्ये जे आहे ते 33.31% इतकं मतदान जे आहे ते झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. साधारणतः हे मतदान 50%च्या आसपास जाईल असा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातूनही आमचं दिल्लीकरांना हेच आवाहन असणार आहे की घराबाहेर पडा, जास्तीत जास्त संख्येने मतदान करा आणि आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावा. ह्या सगळ्या विषयातले अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.